जागी कशी माहिती आहे मित्रांनो, कोलबी जास्त भेटतं आणि बोकडे पण जाम लागलेत. ते पहिलाच झालेला मित्रांनो मस्त बऱ्यापैकी भेटले. हे बघा कसली भरून आज भेटले कोलबी आपल्याला. बघा चांगली टुनटुनी कोलबी आहे. भर रेसिपी बनवायला सुरुवात करतो. पप्पा पण आहेत नुसतं चिप्स टाकलेले आहे. बघू शकता. तर मटन मसाला टाकून घेतात पप्पा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. इकडे बघताय आई आणि पप्पा आहेत. आज आपण घोलवेला आलोय मित्रांनो. बाबा घोलवा दाखवा. तर खाडीवरती घोलवेला आलोय मित्रांनो, दांड घोलवेला. तर आज काय कोलबी भेटली ना, नक्की रेसिपी बघायला भेटेल. आता जाऊया खाडीवरती पटकन, कारण संध्याकाळ पण झालंय. पहिलं दांड गोल्या बांधायला लागतं. आपण कसं भरपूर दिवसांनी आलं, किती महिन्यानी आलो असं नाही. चला तर फायनली मित्रांनो आपला भलवा लावून झालाय मस्त की बांधून. तर आता पटकन खाडीवरती जाऊ. तिकडे खाडी दाखव. बघा तिकडे खाडी आहे मस्त की. कोलबी पावसाळ्या टायमाला भेटतं, तुम्ही याच. मित्रांनो आपल्याला रेसिपी पुरती भेटणार 100%, कारण आपण भरपूर दिवसांनी आलो. कसं माहिती आहे मित्रांनो, कोण जास्त इथं कोलबीला येत नाही, कारण पावसाच्या टायमाला येतात इकडं. पावसाच्या टायमाला आपण सुद्धा येणार. बघा आपल्याकडे बॅटऱ्या 2-2 लावल्यात. तिकडे चाललेत आई पप्पा पुढं आणि आपण पण चाललोय मित्रांनो. बघा घोलवा उचललाय बघा मित्रांनो. इकडं आई पहिलाच झाले आहे. पहिल्या झाल्याचं काम हाय वाटतं आपलं 25. अरे बापरे, एक नंबर. याने लगेच आखीमध्ये वडा पण घ्यायचा. चला मित्रांनो, दगड तर गेली फायनली. आता पटकन पप्पाने घोलवा वाढायला डबल सुरुवात केली. तिकडं आई आहे. बापरे, इथं बोईट बघा कसा गेलाय मोठा. पाणी काढलाय कोलबीचा काम. तेव्हा भेटेल दाम ना. खूप मेहनत करता तेव्हाला पण दाम. आता जाऊन रेसिपी कोलबी ताजी नाही जिवंत खायची. घोल्याला किती वर्ष झाली असतील? 20-22 वर्ष झाली. 20-22 वर्ष झाली. तो कधी रिकामा नाही. कोलबी भेट आई बघा इकडं. आई पण भरपूर मेहनत करते. आई आणि पप्पांसाठी नक्की लाईक कमेंट करा मित्रांनो. आई चला मित्रांनो, उचलायची वेळ झाली. वारा बघा, पहिलाच तिकडे वारा आहे ती भेटते मित्रांनो. तब्येत नाही बरी तर काय करशील. हे बघा दुसरे झाडाची कोलबी बघा किती आहे. वडा पण आहे की आई. प्रत्येक टायमाला वडा येत आहे. काम तर आपला झालाय तसा, फक्त बोकर बघा किती लागलं. पक्का घोलवा भरलाय तो. बोकर कोण खाते. आलोय कोलबीला. तो शिवला आहे, झालाय जुना ना मित्रांनो. बोईट मच्छी आहे वाटतं. बॅटरी जास्त लावून जमणार नाही. चला पप्पा बसलं खाली वाराला. पप्पाच्या पाठून जायला कोलबी तिकडे वरती येल ना वरती. तेव्हा तुम्हाला दर्शी चालतात नाही तेव्हा बोलतो मनशी आलं तरी तेच पण मेहनत लागते मित्रांनो.
हे बघा कशी कोलबी आहे जिवंत. आई आणि पप्पांची मेहनत आहे आज. कसा वाटत तिला 50चा ताजा आहे पकडलं राहायला पाहिजे. कोली हाव कोली या दर्याची कोली जातो आम्ही डोली डोली. कोलबी किती भेटली मेहनत करतो किती करून मेहनत करते. चला सावकाश सावकाश. आहे बघ कोलबी आहे बघ कोलबी आहे बघ वरती. शेवटचा हलवा असेल शेवट नाही आणखी एक घेऊ लागला तर. नको नको बस झाले. बस नाही काम 25 केलात आणि घरी निवरायलाच लागल. घे घे खाता आहे तिथं. शेवटचा झालो आहे मित्र. बघा किती मारुती धावलाय काय हा मारुतीने उरी मारली काय घोल्यान. काम 25 झालाय. विक्रावर टायगर भरपूर दिवसांनी एक टायगर आहे बघा. मोठा टायगर. हा मोठा टायगर आहे. एक नंबर टायगर आहे. चला पोचलो फायनली मित्रांनो घरी. आणि आता कोलबी मस्त टपामध्ये वत्तात. पप्पा आहे व इकडे पप्पा आहेत. टप भरून आज भेटले कोलबी आपल्याला बघा. चांगली टुनटुनी कोलबी आहे. भरला टप नाही बाप्पा. तर मस्त रेसिपीला सुरुवात करणार आहोत. निसून ह्याच्यात टाकायचे 2 वर आणि एक. टायगरची साईज भारी आहे. चिंबोरा पण आहे त्याच्यात. कुठे गेलाय काय माहिती. बेस बघायला पाहिजे नाही बाप्पा. हा बघा हा बघा चिंबोरा. बोलल्या बोलल्या बाहेर आला आहे चिंबोरा. पण मित्रांनो हा चिंबोरा महंगा आहे. कुर्ली आहे कुर्ली. थाऊज एक होती ह्याच्यात. अजून एक थाऊज बघते. ती कोंडू बोलतात ना कोंडू ती होती. थांबा बघा ही बघा टोपी कोंडू. अशा अनेक प्रकारचे मासे आपल्या खाडीत पण भेटतात. गोईट पण आहेत बारीक बारीक. बघा ही निवडलेली कोलबी मस्त टपामध्ये मिळते आपल्या परडीमध्ये. आणि ही टपामध्ये आहे ना ती निवडले नाही अजून. म्हणजे कचरा विचरा असतं ना ते साफ करायला लागतं. आणि इकडे आपल्याला रेसिपीला घेतल्यात बघा ह्या. महिनाभर कोलबी राहते. ओमवली का किती महिनाभर कोलबी बघा. चला मित्रांनो निसून तर झाले फायनली. मस्त की स्वच्छ करून घेतलंय. आणि घाण बघा किती निघाली इकडं. कोलबी तर परडी भरली इथं बघा. परडी बघा किती भरली. फुल भरली. पहिला घेतलंय टायगर मित्रांनो निसायला बघा. टायगर काटा काटा असतं बघा इथं मजबूत. हातानेच निसता. बघा झाली निसून. हे बघा अशी निसायला लागतं. भरपूर मेहनत घेतली आज निसायला. बहुतेक आता मित्रांनो निसून झाले बहुतेक. हे बघा मित्रांनो झाली फायनली आपली कोलबी निसून.
चिंबर आहे, कारपार आहे मोठी. आई मस्त इकडे कांदा कटिंग करते. पप्पा तिकडे कोलबी स्वच्छ करते. मस्त इकडे बघा स्वच्छ करून घेतले कोलबीला. कांदा घे तयारी इकडे लसूण ठेचाचं काम चालू आहे याचा. साध्या इकडे पप्पा आहेत. काय पप्पा? घरगुती मसाला आहे. छान टाकला. बस 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 बस. इकडे हळद पण टाकतात. 2 चमचा चिंच. मस्त की बघा चिंच टाकतात पप्पा. मस्त की पाणी टाकून टाकतात पप्पा. ते आज नवीन बघायला भेटते. पप्पा मस्त की आता टोप ठेवतंय. टोपामध्ये ऑलरेडी तेल आहे बघा. टाकलाय तेल. इस्तू एवढे पेटलंय ना चुलीवर. चांगली इस्तू पेटलंय. चांगला मिक्स आहे. कोथिंबीर नंतर टाक. कांदा लसूण फेटताना आता कधी बघा मित्रांनो ढवळून चालू आहे. कांदा लसूण मिक्स करून घ्यायला लागतं. थोडं शिजायला पाहिजे. कुठली पाला आहे? हरी पत्त्याची पाला आहे. कांदा आता शिजलेला आहे. दाखवायचं कोलबी बघा. मसाला वगैरे हळद वगैरे एकदम मिक्स टाकलेली आहे. बघू शकता कशा प्रकारे कोलबी टाकलेली आहे टोपामध्ये. चूल पण फास्ट पेटते. थोडं पाणी. कोलबी पण झाले जाम. चवीनुसार मीठ टाकत आहेत पप्पा. कोथिंबीर कापतात पप्पा आपले. मस्त की कटिंग करतात. आणि इकडं आहे कोळीमध्ये चुला अजून पेटते बघा. आणि मस्त मित्रांनो हे उकल आलाय. तर मटन मसाला टाकून घेतात पप्पा. उकल बघा कसा गंधनीत आलाय. मस्त की उकल आलाय. आणि कोथिंबीर पण टाकतात बघा. एक की आपला रेसिपी झालंय तयार. इथं बघताय भात आहे. आणि आज पप्पानी मस्त कोलबीची रेसिपी बनवली. एक नंबर असा वास येते. तर मित्रांनो आई आणि पप्पांच्या सोबतच खाडीवरती गेलो. मस्त की पप्पानी चुलीवरती रेसिपी बनवली कोलबीची. आणि इकडे बघताय मोठी टायगर आहे. टेस्ट करणार होता. सोबत कांदा आहे. या जेवायला मित्रांनो. टायगर बघा किती मोठी आहे. पावसाच्या टायमाला भेटतं पण या टायमाला पण भेटली टायगर. हा बघा भाव. एकच नंबर. ताजी ताजी मच्छी खायला एक नंबर वाटते. तर मित्रांनो आज खाडीवरती गेलेलो आई पप्पांच्या सोबत. भरपूर आज कोलबी सुद्धा भेटली आहे. आणि येऊन पप्पानी मस्तपैकी कोलबीची रेसिपी बनवली चुलीवरती. पप्पाने एकच नंबर रेसिपी बनवलेली. तुम्हाला सुद्धा मित्रांनो व्हिडिओ हा नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि चॅनलला जर कोण मित्र नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत टाटा बाय बाय.